त्याला असं कधी वाटत नाही की मी कुठल्या तरी खासदाराला माझा प्रश्न मांडायलोय किंवा कुठल्या आमदाराला म्हणजे मोठ्या माणसाला प्रश्न मांडवला असं वाटत नाही. तर काल तुम्हाला कालचं उदाहरण सांगतो. बोहत्रा गावातली एक अपंग महिला आहे. बोहत्रा आमच्या पार करमाळा बॉर्डरचं गाव आहे. त्या महिलेकडे माझा नंबर, जिला किट सुद्धा पोचलं नाही, तिनं मला फोन करून दादा म्हणली सगळ्या गावाला किट दिलंय, मी अपंग असल्यामुळे मी काही जाऊ शकले नाही, मला किट मिळालं नाही. आता त्याच्याकडे माझा नंबर आहे आणि तिला मला बोलताना तिला भीती वाटत नाही, ती बिनधास्तपणे मला सांगू शकते. मला वाटतं ह्याच्यापेक्षा काय असतं. तो जो नंबर सगळ्यांच्याकडं हा माझा नंबर असं जे दिले, तर मग सगळ्यांसाठीचा म्हणून एक नंबर आहे आणि प्रायव्हेट म्हणून एक नंबर आहे, अशी भानगड आहे एकच नंबर आहे. तर तुम्ही म्हणून मी फोन मुद्दाम आणला तुमच्या आधी, ह्यांना विचारलं होतं मी, म्हणलं ह्याचं कसं करू. हे तुम्ही येईपर्यंत एवढे मिस कॉल येतात आता पण आल्यापासून. तुमच्या कुठल्या कॅमेऱ्यात दिसेल ही पानावर मोजत असतो मी. एका ह्याच्यात 10 आकडे राहते, 10, 20, 30 मिस कॉल आहेत आता. म्हणजे आपले 30 मिनिटं झाली तर 30 मिस कॉल. पण मी ही सगळे माघारी लावतो पुन्हा, जेवढे आहेत तेवढं प्रत्येकाला कॉल बॅक करतो. काय काम आहे तुमचं, काय अडचण आहे. ही माझा एक नंबर आहे जी माझ्याकडे वैयक्तिक आहे. पण आमची जी टीम आहे खालची काम करणारी, माझ्या वडिलांपासून काम करणारे संतोष खोचरे म्हणून आहेत. खरं तर वडिलांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे, त्यांना प्रत्येक सगळ्याच लोकांची माहिती आहे. त्यांचा एक नंबर आहे. परत बालाजी सावंत म्हणून आहेत. परत अशी साधारणतः 8-10 मुलांची टीम आहे आणि फार डेडिकेशननं काम करते.